दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार. प्रथमतः दक्ष पोलीस न्यूज मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रत्येक जण दैनंदिन आयुष्यामध्ये जीवन जगत असताना असंख्य अडचणींना सामना करत असताना काही अशा घटना येतात की त्या घटनेंना सामोरं जात असताना तो त्यातून मार्ग काढत असताना असंच एक व्यक्तिमत्व आपल्या नाशिक शहरातील ज्यांच्या पदरी एका फायनान्स कंपनीने त्यांच्या मनमानी कारभार करून कुठलीही वस्तुस्थिती संबंधित व्यक्तींना माहिती न देता त्यांच्या नावे कर्ज काढून त्यांची फसवणूक करण्यात आली. आणि थोडक्यात आपण नेमकं जाणून घेऊ की ती फसवणूक या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या अधिकारास्तव आणि कोणत्या कारणास्तव कोणत्या डॉक्युमेंटरीच्या आधारे केली ते देखील आपण संबंधित व्यक्तींकडनं आपण त्यांच्याकडनं जाणू. साहेब नमस्कार. नमस्ते. प्रथमतः तुमचा दक्ष पोलीस न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत काही घटना घडलेली आहे की एका फायनान्स कंपनीने आपली फसवणूक झालेली आहे असं निदर्शनास आलं. तर त्या संदर्भात नेमकं काय प्रकरण आहे की जेणेकरून ही एवढी व्यथा आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडतोय. ज्या काही घटना त्या काही आपल्या कोर्ट कचेरीपर्यंत गेलेल्या आहेत, काही गुन्हा दाखल झाले, तर ते संदर्भात थोडक्यात माहिती आपण काय सांगा. नक्कीच साहेब. माझं नाव संजय भालचंद्र भोळे. मी 2018 मध्ये होम फर्स्ट फायनान्स कंपनी यांच्याकडनं बीटी आणि टॉपअप लोन घेतलं होतं. या लोनचे मी हप्ते कोविडपर्यंत कंटिन्यू एकही हप्ता माझा बाउन्स झालेला नव्हता. कंटिन्यू भरत होतो मी हप्ते. कोविड नंतर काळानंतर सुद्धा कोविड संपल्यानंतर सुद्धा मी कंटिन्यू हप्ते ते भरत होतो. पण नंतर अचानकपणे मला डिमांड नोटीस आली माझ्या. डिमांड नोटीस आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की मी हप्ता कंटिन्यू भरत असताना सुद्धा माझे हप्ते बाउन्स कसे का दाखवले. तर मला प्रश्न पडला. म्हणून मी बँकेमध्ये गेला असता मग तिथे गेलो, त्यांना विचारलं बँक मॅनेजरला की मी कंटिन्यू हप्ते भरत आहे तरी माझे बाउन्स कसे काय झाले. त्यांनी मला उडावडीची उत्तरं दिले आणि नोटीस पाठवली. तर मला काय कळला मार्ग नव्हता. मग मी ह्या गोष्टीची शहानिशा केल्या असता मला असं कळलं की माझे जे रेग्युलर हप्ते चालू होते त्यात त्यांनी फोड करून माझे हप्ते बाउन्स करून माझं खातं NPA केलं आणि माझ्या घरावर जप्ती आणण्याचा त्यांनी कट रचला. साहेब थोडक्यात मी तुमचं एक वाक्याचं खंडन करतो. जेणेकरून तुम्ही म्हणता की माझे हप्ते बाउन्स करण्यात आले, परंतु ज्यावेळेस बँक कर्ज देतं तर त्या कर्जाच्या पोटी ती ECS ची एक प्रणाली आहे, बरोबर, ती करून घेतं आणि जेणेकरून तुमच्या खात्यामधूनच ती कट होतात. बरोबर. म्हणजे कुठल्याही पर्सनल व्यक्तीच्या हातात पैसा पडत नाही. मग ही नेमकं घटना कशी कसं आलं, मी यांना ECS माझ्या जे 2 कर्ज घेतले होते त्यासाठी त्यांना ECS दिलं होतं मी त्यांना. त्यांनी कोविड काळामध्ये माझे जे 5 हप्ते थकले होते ते RBIच्या गाईडलाईननुसार RBIने सांगितलं होतं की तुमचे जे 5 हप्ते जे कोविडच्या काळाचे हप्ते थांबले असतील ते हप्ते तुमचे एकतर पुढे वाढवण्यात येतील किंवा तुमचा हप्ता वाढवण्यात येतील असं RBIने गाईडलाईन दिली होती. त्यांनी त्यांची त्या गाईडलाईनची पूर्तता न करता त्यांनी मला मॉरेटम नावाचं वेगळं कर्ज दिलं. अच्छा. आणि त्या कर्जाचे हप्ते घेण्यासाठी माझ्या जे मूळ कर्ज होते ज्याचे मी हप्ते भरलो ते त्याचे हप्ते त्यांनी वळते केले आणि माझं मूळ कर्ज त्यांनी बाउन्स करून माझं खातं NPA केलं. आणि मग ती जी रक्कम होती जी मॉरेटोरियम तुम्ही म्हणताय, मग ती रक्कम नेमकी कुठे गेली. ती त्यांनी एक प्रकारे ना त्या कर्ज दाखवलं त्यांनी आणि ते कर्ज खातं क्रमांक नवीन कर्ज खोललं. मला कर्ज असताना ते देण्यात आलं. थकीत नसताना मला थकीत काहीच नव्हतं. त्यांनी जे मॉरेटोरियम नावाचं कर्ज ना एक त्यांच्या हिशोबाने त्यांनी ते कर्ज स्थापित केलं. ते माझ्या अकाउंटला का पैसे काय टाकले नाही, काही नाही. परंतु ते जे कर्ज देण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात आलं माझ्या ते कर्ज देताना माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं कशावरती साईन घेतली नाही, मला कळवलं नाही, कोणत्या प्रकारची मला तरी माहिती दिली नाही. जे कर्जाची रक्कम आहे ती काही कल्पना नाही काहीच नाही, काढण्यात आली काहीच. आणि मग हे केव्हा निदर्शनास आलं तुम्हाला की माझ्या नावावर एवढं कर्ज अजून एक्स्ट्रा काढले गेले. नावावरती नाही काढलं त्यांनी. जे कोविड काळाचे जे हप्ते थकलेले होते त्या नावाचं त्यांनी कर्ज स्थापित केलं त्यांनी. म्हणजे RBIच्या गाईडलाईननुसार न करता त्यांनी त्यांच्या मनमानीने त्यांनी ते स्थापित केलं ते कर्ज. हो. आणि ते कर्ज मला कसं कळलं, जेव्हा माझ्या घरी डिमांड नोटीस आली तेव्हाच मला ते कळलं की या लोकांनी अशा प्रकारे घोळ केलेला आहे. मग त्या संदर्भात मला कळल्यानंतर मग मी मुंबई नाका पोलीस येथे जाऊन त्या संदर्भात ह्या घडलेल्या घटनेचं त्यांना सविस्तर सांगितलं, त्यांना समजवलं. मग तिथल्या आयोने मला सविस्तरपणे या गोष्टीची माहिती घेतली आणि व्यवस्थित त्यांनी मला मार्गदर्शन केलं.
आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करून नक्कीच. घेतली. ज्यावेळेस तुम्ही मुंबई नाका पोलिसांकडे मदतीसाठी गेली तक्रार हो. घेऊन, तर त्यावेळेस जी काही घटना तुम्ही सांगितली की त्यांनी तक्रार घेऊन ते FIR दाखल केली, त्याच्यानंतर पुढची घटनाक्रम जेणेकरून पोलिसांकडनं कशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रकरणाशी मदत झाली? या प्रकारचे आयोग इथे जितेंद्र वाघ म्हणून यांनी खूप सखोल पद्धतीने त्याचा अभ्यास करून आणि त्या गोष्टीची सर्व पडताळणी करून आणि कसं काय पण हा गुन्हा घडलेला आहे या गोष्टी सर्व पडताळणी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला. या कामामध्ये मला त्यांनी खूप अतिशय उत्कृष्टरीतीने सपोर्ट केला आणि या कामामध्ये त्यांनी CP साहेबांची मदत घेतली. त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. नक्कीच. म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा आपल्याला हो खूप मार्गदर्शन भेटलं आणि त्या FIR केल्यानंतर होम फर्स्ट कंपनीचे मॅनेजर तेवर पल्लानी यांना अटक पण झाली नक्कीच. या गोष्टीमध्ये. म्हणजे या सर्व गोष्टींचं जे काही आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हे विश्लेषण मांडतोय, तर ह्या सर्व निदर्शनास असं येतंय की जी काही घटना आपल्या पदरी आलेली आहे दुःख, ह्या फायनान्स कंपनीची थोडक्यात आपली फसवणूक दिसून येते. हो सर. तर ही आर्थिक फसवणूक करत असताना जी पोलीस यंत्रणेकडे जी मदत मागितली, जेणेकरून आपण स्थानिक लेवलला की पोलिसांकडनं तत्परतेने कारवाई आपल्याकडे झाली असं म्हणायला हरकत नाही, असं वाटतं? नक्की सर, नक्कीच. खूप तत्परतेने त्यांनी कारवाई केली. कारण या बँकेचा जो कारोबार होता, जसं माझ्याबरोबर झालेलं आहे, याच्यामध्ये असे अनेक लोक पण असू शकतात. माझ्या या माध्यमात आज मी जे तुम्हाला इंटरव्ह्यू देतो या माध्यमातून काही लोक जागृत होऊ शकतात आणि पुढे येऊ शकतात आणि यामुळे खूप मोठी घटनाची पुढे घडणार आहे, याला पुढे आळा बसेल. नक्कीच. बघू शकतोय ही पुढील कारवाई आपण कायदेशीर प्रक्रियेला टाकलेली आहे, न्यायालयात पण गेलेलो आहोत. नक्कीच. आपण बघू शकतोय मित्रांनो, आज या घटनेला नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीचे देखील घटना वारंवार घडत असतात. त्या आपल्या स्थानिक सामान्य नागरिकांपर्यंत, सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. परंतु या ठिकाणी जी काही घटनाक्रम आपण बघितला आहे आणि पोलिसांबद्दल, खाकी वर्दीबद्दल जो काही आत्मीयतेचा बांध होता, तो थोडक्यात ज्या घटनाक्रमामध्ये की पोलीस काही करत नाही किंवा काही अशा ठिकाणी काही लोकांना निदर्शन येतात, लक्षात येतं. परंतु एकीकडे संबंधित व्यक्ती त्यांनी आपली भूमिका, आपल्याला जे काही अन्याय झाला होता त्यावर स्थानिक पोलीस, मुंबई नाका पोलीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, पोलीस दल असेल, त्यानंतर या ठिकाणी नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त असतील, त्याचप्रमाणे नाशिक शहराचे ज्यांनी कायद्याचा बालेकिल्ला या ठिकाणी नाशिक शहरामध्ये ही सुंदररित्या मोहीम राबवलेली आणि एक नागरिकांना सुरक्षिततेचं असं एक वलय निर्माण करण्याचं ज्यांनी या नाशिक शहराला एक नावारूपाला दिलेलं असं पोलीस आयुक्त आपल्या या नाशिक शहराला लाभलेले संदीप कर्णिक सर, त्यांची देखील महत्वाची भूमिका लाभलेली असं देखील त्यांनी सांगितलं. जेणेकरून यामध्ये या सर्व घटनेतून एक लक्षात आलं का खाकी वर्दी आणि पोलिसांबद्दलचा जो काही आत्मीयतेचं जे काही कार्य हे प्रत्यक्षात अनुभवलेलं व्यक्ती आपण या ठिकाणी बघितलंय. त्यांना अन्यायाच्या विरुद्ध ज्यावेळेस त्यांनी तक्रार मांडली त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्याबद्दल जाणून घेऊन जी सक्रियतेची भूमिका घेऊन त्यांना न्याय देण्याची नक्कीच प्रयत्न केलेला आहे आणि 100% या ठिकाणी आपण पोलिसांदेखील समाधानी आहात. नक्की साहेब, नक्कीच. बघू शकतोय तसेच साहेब या केसमध्ये सर यांनी मला जेव्हा नोटीस पाठवली त्यावेळेस यांनी मला 2 लाख रुपये, माझे हप्ते बाउन्स नसताना सुद्धा जबरदस्तीने मला 2 लाख रुपये भरण्यास सांगितले. मी ते 2 लाख भरले सुद्धा, परंतु त्या 2 लाखाची त्यांच्या खात्यामध्ये कुठेही सुद्धा एंट्री झालेली नाही. यांनी म्हणजे चारी बाजूने माझी फसवणूक केलेली साहेबांनी आणि घराचा पैसे भरून सुद्धा माझ्या घरावर बळजबरी पद्धतीने बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता काही त्याची कारवाई चालू आहे, जी काही नोटीस तुम्हाला आली जप्तीची, तर त्यानुसार काय परिस्थिती आहे या संदर्भात? मग मी आता पोलीस स्टेशनला नोंदवल्यानंतर त्यांच्यावरती FIR नोंद झालेली आहे. आता मी न्यायालयाकडे पण याची दाद मागत आहे याच्याकडे. नक्कीच सर्व न्यायप्रविष्ट गोष्ट आहे. परंतु संबंधित व्यक्ती यांना जी काही त्यांच्यावर जी काही फसवणूक झाली होती एका फायनान्स कंपनीकडनं, थोडक्यात त्यावेळेस त्यांच्यावर पोलीस यंत्रणेने जी काही तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांनी एक भावनात्मक म्हणून पोलिसांबद्दल, खाकी वर्दीबद्दल, नाशिक पोलिसांबद्दल, नाशिक पोलीस आयुक्तांबद्दल, नाशिक पोलीस उपायुक्तांबद्दल, पोलीस मुंबई नाका पोलिसांबद्दल जो काही आदर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदे सर,
अविनाश पाटील, नाशिक.